मित्रांनो, आपण मागच्या दुसऱ्या भागामध्ये पाहिलं, तिसऱ्या भागामध्ये पाहिलं की लेखिका चहाविषयी सांगतात आणि त्या पाड्यावरती त्या खोपट्यातले लोक, त्या पाड्यावरील लोक म्हणतात की चहापेक्षा जेवणाचीच आम्ही सोय करतो. पण ते ज्या वेळेला तयारीला लागले तर ते चहा आणि जेवण दोघं गोष्टी आपण आलेल्या पाहुण्यांना द्याव्या या दृष्टिकोनातून तयारी करू लागले आणि आपापसात ते बोलत होते. काय बोलत होते बघा. पहिला वारली म्हणाला, चहा कसा करायचा काय र? दुसरा वाली, चहा होय, सोय तर होल, पण साखर कुठं गावसल? तिसरा वारली म्हणतो, आपल्या पायी नाही, पण पाटलाकडे थोडी खांड होवी. दुसरा वारली म्हणतो, पाटलाकडे गोड म्हणजे गुळ मिळेल, पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणू. पहिला वारली, बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का? आता अशा पद्धतीने त्यांची भाषासुद्धा वेगळी आहे आणि आपापसात ते चर्चा करतायत की चहा करायचा तर कसं करायचं. चहासाठी तर साखर लागते आणि साखर तर आपल्याकडे नाही मिळणार. मग साखर कोणाकडे मिळेल? तर पाटलाकडे मिळेल. आणि पाटलाकडे साखरही नाही मिळणार तर गूळ मिळेल आणि त्या गुळाला ते गोड असा शब्द वापरतात. आणि शेवटी बाईंना म्हणजे त्या आलेल्या लेखिकांना ते विचारतात की बाई तुम्हाला गोडाचा चहा चालत आहे का? म्हणजे साखरेऐवजी गुळाचा चहा तुम्हाला चालेल का? असा प्रश्न त्यांनी लेखिकेंना केलेला आहे. एकाने एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितला. चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला बुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले. मी विचारले, दुकान कितीसं लांब आहे? ते म्हणाले, जवळच आहे, पोर 2 टांगात परत येईल. तर चहाच्यासाठी साखरेची सोय म्हणजे गुळाची सोय झाली असं समजून एका पोराला त्यांनी बोलावून ते गुळ आणायला पाटलाकडे पाठवलं. एकाला सांगितलं की चहा पावडर आणण्यासाठी दुकानावर जा आणि दुकान कुठं आहे असं विचारल्यानंतर लेखिकांना ते सांगतायत की अगदी जवळ आहे, 2 टांग्यामध्ये ते परत येईल. मागाहून आमच्या लक्षात आले की सुमारे 3 मैलांच्या परिसरात दुकान नव्हते. मी विचार केला, यांच्या 2 टांगांचा अंदाज 3 मैलांचा आहे. तर चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांनी दुधाची आठवण झाली. आता बघा, त्यांनी सांगितलं 2 टांगात परत येईल. मग आता 2 टांगा म्हणजे काय? तर लेखिका सांगतायत की आमच्या असं लक्षात आलं की जवळपास 3 मैलापर्यंत एकही या ठिकाणी दुकान नाही आणि त्याच्या पुढे कुठेतरी असेल आणि ते दुकानावर जाऊन तो मुलगा चहा पावडर आणेल. आता लेखिकांना वाटायला लागलं की कसं होईल, किती वेळ जाईल. आणि चहा आणि साखरेची किंवा गुळाची सोय झाल्यानंतर त्यांना आता पुढचा प्रश्न पडला की अरे चहासाठी तर दूध लागतं, मग आता काय करायचं. त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होते. ते चहा घेतलाच तर बिगर दुधाचा दूध पिणे त्यांना माहीत नव्हते. काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे, उलटी होई. चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल. त्यांची परिस्थिती अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती. आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितले. गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. बकरी गावसायाचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला होता. बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला. चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले. जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती. तर मित्रांनो, चहासाठी त्यांनी दुधाची सोय कशी करावी. दूध तर मिळत नाही. लेखिका सांगतायत की ठीक आहे, तुम्हाला दूध मिळत नाही तर आम्ही बिगर दुधाची चहाही पिऊ. कारण त्या लोकांना चहा पिणं हाच विषय माहीत नव्हता आणि जर चहा प्यायले तर ते कोरी चहा पित होते. दुधाची चहा ते पित नसत. कारण काहींना मळमळ वाहणे, उलटी होणे असा प्रकार त्या ठिकाणी होत असल्यामुळे त्यांना चहा हा प्रकार फार वेगळा वाटत होता. पण लेखिका पाहुणे त्या ठिकाणी आले असल्यामुळे त्यांनी या सगळे मग आता दुधाची सोय कशी करायची. तर त्यांनी एका मुलाला त्या ठिकाणी सांगितलं की बकरी गवस म्हणजे बकरी शोध आणि त्या एखाद्या बकरीचं दूध काढून आण असं त्यांनी त्या मुलाला सांगितलं आणि तो मुलगा सुद्धा त्याच्या कामाला लागला.
आणि चहाची सोय आता झाली बुवा, त्या उद्देशाने पुढच्या कामाला लागले, ते म्हणजे जेवणाचा काय काय करावं आता. सारी जमवाजम होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली वाजेवर जाऊन पडले. कॉम्रेड दळवी झाडाखाली हातरी पसरून निजले. आम्ही दोघे अतिशय थकलो होतो. झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली. तर सर्व ते कामाला लागले. कोणी जेवणाच्या तयारीला, कोणी चहा बनवायसाठीच्या तयारीला लागले. मग आता हे दोघंच जण, लेखिका आणि कॉम्रेड दळवी, हे दोघंही असल्यामुळे लेखिका बाजेवर म्हणजे खाटेवर लोळले आहेत. कॉम्रेड दळवी सुद्धा त्या हातरीवर म्हणजे अंथरुणावर आपलं अंग पौडतात, लोळतात आणि त्यांना थोड्याच वेळात त्या झाडाखाली असल्यामुळे झोप लागली आहे. एका पळसाच्या पानावर गूळ, एकावर चहाच्या बुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके, एक एक स्वच्छ घासलेला टोप, 3 दगड ठेवून पेटवलेली चूल, अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी आम्हाला उठवले. त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही. त्यांनी केलेलाच चहा आम्ही घेऊ असे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला. आता त्यांनी सगळं चहा, दूध, साखर या सगळ्या गोष्टी जमवल्या. गूळ आणला, पानांमध्ये सगळ्या गोष्टी आणल्या. आपण जसं कागदात पुड्या बांधून आणतो तसं तिथं त्यांनी पळसाच्या पानावर त्या सगळ्या वस्तू आणल्या आणि सगळं चूल वगैरे तयार केली. आणि लेखिकांना ते उठवतात, कारण त्यांना वाटलं की आपल्या हाताची चहा यांना आवडणार नाही. पण लेखिका सांगतात की नाही नाही, तुम्हीच चहा बनवा, जशी तुम्ही बनवणार तशी चहा आम्ही पिऊ. आणि शेवटी एक वारली त्याच्यापुढे सरकला आणि तो चुलीजवळ बसला आणि त्याने चहा बनवायला सुरुवात केली. काही वारली त्याच्याभोवती बसले. त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. त्यात होता तेवढा गूळ व चहाची बुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले. काही जण त्याच्या सोबत म्हणून त्या चुलीजवळ बसले. चूल पेटवलेली आहे, भांड्यात पाणी ठेवलेलं आहे, पाणीसुद्धा स्वच्छ भरून माठात आणलेलं आहे. असं सर्व तयारी केल्यानंतर त्यांनी चहा ठेवला. आता चहा तर ठेवला गेला, होता तेवढा गूळ टाकून दिला, होती तेवढी पावडर त्या पाण्यात टाकली आणि दूध येण्याची वाट ते पाहत बसले. सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले. तेही त्या पातेल्यात ओतून ते सारे गरगट पाण्याचा थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळा उकळले. तर अर्ध्या तासानंतर जवळपास पानाचा द्रोण बनवून, जसं आपण भांड्यात, कपात, ग्लासात असं दूध आणतो, तर त्याने त्या पळसाच्या पाण्याचा द्रोण बनवला आणि त्याच्यातच त्याने दूध आणलं. आणि ते दूध आणल्यानंतर त्याच्यात टाकलं गेलं आणि थोडाफार रंग येईपर्यंत तो चहा उकळला गेला. सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम 2 लहान लहान पितळ्यात चहा ओतला. वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वाळवून घेतले, हातात धरले. चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात गोटगोट चहा ओतला. अशा प्रकारे आम्हा 10-15 माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली. तर लेखिका सांगतायत की तो चहा बनवला गेला. चहा बनल्यानंतर आम्हाला 2 पितळी भांड्यात, ग्लासांमध्ये किंवा वाट्या असतील त्याच्यामध्ये ते दिलं गेलं. आणि लेखिका सांगतात की आमच्याबरोबर तुम्ही या असं म्हटल्याबरोबर बाकीच्या लोकांनी त्या पळसाच्या पानाच्या द्रोणसारखा आकार बनवला आणि चहा वाटणाऱ्याने प्रत्येकाच्या त्या द्रोणमध्ये थोडा 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 चहा टाकला. आणि लेखिका म्हणताय की अशा प्रकारे त्या खोपट्यांमध्ये, त्या पाड्यावर आमची जणू काही एक प्रकारे चहाची पार्टीच आम्ही ती मनवली. आणि अशा प्रकारे चहाची पार्टी म्हणजे आठवणीतला चहा, पाड्यावरचा चहा, असं जे काही पाठाला नाव दिलेलं आहे लेखिकांनी, तो पाड्यावरचा चहा अशा पद्धतीने मिळाला. आणि शेवटी त्या लोकांना ज्या पद्धतीने जे काही येत होतं ते त्यांनी करून दिलं आणि लेखिकेने सुद्धा ते अतिशय गोड मानून त्याचा स्वीकार केला. कारण प्रत्येकाचं राहणीमान, प्रत्येकाचं वस्तू किंवा प्रत्येकाचं बनवण्याच्या ज्या पद्धती असतात काही वेगळ्या वेगळ्या असतात. पण या ठिकाणी तर असा प्रश्न होता की त्या लोकांना चहा
पिणंच आवडत नव्हतं, पण तरीसुद्धा लेखिकेसाठी त्यांनी तो चहा बनवला आणि अशा प्रकारे पाड्यावरचा चहाचा अनुभव लेखिकांनी घेतला आणि तो आपल्याला या पाठातून दिला. धन्यवाद मित्रांनो. पाठाखालचा स्वाध्याय तुम्ही लिहून काढणार याची खात्री आहे. धन्यवाद.